बाईवर ते पुरुष अत्याचार करतात, अमुक तमुक, हे बाईला काही कळत नव्हतं म्हणून ते अत्याचार सहन करत होते. आणि शेरेबाजी आमची असते. याचं कारण असं की आमच्या परंपरेकडे आणि आमच्या या जीवनाकडे आम्ही डोळेसपणाने बघितलंच नाही. आम्ही जे काय लिहिता वाचता आलं आणि बायका आमच्या शहाण्या झाल्या, आमची माणसं शहाणी झाली. अहो, सगळ्या पुरुषांना तरी लिहिता वाचता येण्याची सोय आमच्याकडे किती होती. आमची सगळी जात व्यवस्था, समाज व्यवस्था लक्षात घेतली तर किती टक्के पुरुषांना तरी लिहिण्या वाचण्याची सोय होती या समाजामध्ये. मिशनऱ्यांनी शाळा काढल्यानंतर समाजाच्या तळागाळातल्या पुरुषांची सुद्धा सोय झाली. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले मिशनच्या शाळेमध्ये शिकले, कारण दुसऱ्या शाळेमध्ये त्यांना प्रवेश कदाचित मिळाला नसता. अशी कितीतरी माणसं कर्नाटकामधली आमच्या माणसांची उदाहरणं आहेत कितीतरी. मिशनच्या शाळेमध्ये पुरुष प्रथम शिकले, बायका शिकल्या. म्हणजे पुढे आमच्याकडे आमच्या लोकांनी शाळा काढल्या, पण आम्ही शिक्षणाचा सुद्धा नीट अभ्यास करत नाही. त्याच्या आधी कितीतरी वर्ष मिशनऱ्यांनी मुलींच्या शाळेसाठी प्रयत्न केले होते आणि 1829मध्ये पहिल्यांदा मुलींच्यासाठी मिशनऱ्यांनी शाळा काढली आणि त्यावेळेला राजेराजवाड्यांच्या मुली त्या शाळेत शिकल्या. ही गंमत आहे आमच्याकडे. म्हणजे आर्थिक विषमता, सामाजिक विषमता आणि त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आणि तरीसुद्धा जात्यावर दळण दळणाऱ्या माझ्या बाईजवळ जे उपजत शहाणपण आहे, नैसर्गिक शहाणपण आहे, तिला हे सगळं कळत होतं काय चाललंय, समाज व्यवस्था कशी आहे, ग्रहव्यवस्था कशी आहे, पुरुषप्रधान संस्कृती वगैरे. आम्ही आता छापील शब्द वापरतो. ती माझी बाई म्हणते, तुला सांगते, जात्यावर दळण दिसायला ग्रामीण बोली आहे. आपण तिला अजूनही प्रगल्भ म्हणत नाही, अजूनही नाही. आता ती किती प्रगल्भ आहे बघ. तुझ्या आधुनिक बाया प्रगल्भ आहेत का? कडू विनरावानं डोंगरी त्याचा राहावा. मी अनेकदा ही उभी सांगते, विनरावन नावाचं कडू फळ असते डोंगरामध्ये. कडू विनरावानं डोंगरी त्याचा राहावा, पुरुषाचा कावा मला येडीला काय यठावा. पुरुष कावेबाज आहे आणि मी येडपांघरून पेडगावला जाणारी आहे असं दिसतंय की नाही त्याच्यामध्ये. तिला कळतंय ते. कावळ्यानं कोटे केलं बाबुळ बना मंदी, पुरुषाला माया थोडी नारी उमज मला म्हणते. तिला काय समजतं अजूनही हे. तर आता तथाकथित जी शिक्षित बाई आहे तिला तरी हे कळलंय का असा माझा प्रश्न आहे.